दीप्स आर्ट पॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण सुपारी विना सुपारी कशी करायची ते पाहणार आहोत. आता याला सुपारी विना सुपारी का म्हणायचं ते पुढे मी सांगणारच आहे. तर प्रथम आपण साहित्य पाहूया. आता सुपारी करण्यासाठी आपण जे जिन्नस वापरणार आहोत ते कार्मिनेटिव्ह या कॅटेगरीखाली येतात, जसं की ओवा, शोपा, बडीशेप, लवंग आणि दालचिनी. आता कार्मिनेटिव्ह म्हणजे काय? तर कार्मिनेटिव्ह इज ॲन एजंट विच हेल्प्स इन एक्सपेलिंग गॅसेस फ्रॉम द स्टमक अँड हेल्प्स टू रिलीव्ह फ्लॅट्युलन्स ऑर ॲब्डॉमिनल पेन. म्हणजेच पोटामधला वात कमी करण्यास हे कार्मिनेटिव्ह एजंट मदत करतात. आता या जिन्नसांमध्ये म्हणजेच ओवा, शोपा, लवंग आणि बडीशोपेमध्ये व्होलाटाईल ऑइल असतं की ज्या ऑइलमुळे हे पदार्थ कार्मिनेटिव्ह म्हणून काम करतात. म्हणून आता हे पदार्थ गरम करताना कायम एक काळजी घ्यावी लागते की या पदार्थातून जास्त वाफ बाहेर येता कामा नये. हे पदार्थ भाजताना जर वाफ बाहेर पडली तर त्यांच्यामधलं हे ऑइल उष्णतेबरोबर उडून जाण्याची शक्यता असते. म्हणून अगदी थोडेसेच हे पदार्थ गरम करायचे आहेत, इतकंच. आता आपलं सगळं साहित्य ओवा, शोपा, बडीशेप, लवंग, दालचिनी, ज्येष्ठ मध हे सगळं मापून तयार आहे. आता सुपारी करायला सुरुवात करूया. आता हा 1 वाटी ओवा हलका गरम करून घेऊया. थोडासा हाताला गरम लागायला लागला की एका थाळ्यात काढून घेऊन गार करत ठेवूया. आधी सांगितल्याप्रमाणे यातून वाफ येता कामा नये. आता 1 वाटी शोपा घेऊया. आणि त्याच पद्धतीने हलक्या गरम करून घेऊया. आता इकडे आपल्या शोपा भाजत असतानाच आपला ओवा पण गार झालाय. मिक्सरमध्ये काढून घेऊया. इकडे आपल्या शोपा पण भाजून झाल्या आहेत. एका थाळ्यामध्ये काढून घेऊन गार करत ठेवूयात. आता ओवा पण थोडा बारीक करून घेतल्यावर अजून छान बारीक होण्यासाठी त्यात अगदी थोडं मीठ आणि साखर घालूयात. पाहू शकता, त्यामुळे ओवा छान बारीक झाला आहे. या तसराळ्यात आपला बारीक झालेला ओवा काढून घेऊया. आता आपल्या शोपा पण थंड झाल्या आहेत. मिक्सरमध्ये काढून घेऊयात बारीक करण्यासाठी. आणि आता 1.5 वाटी आपली बडीशेप घेऊयात. आणि बडीशेप पण त्याच पद्धतीने वाफ न आणता हलकी
गरम करून घेऊयात. आता शोपा पण छान बारीक होण्यासाठी मीठ आणि साखर घालून बारीक वाटून घेऊयात. आपली बडीशेप गार होण्यासाठी छान पसरवून ठेवूया. आता पाहू शकता आपल्या शोपा पण छान बारीक झाल्या आहेत. ज्या तसराळ्यात आपण ओव्याची पूड काढून घेतली होती त्याच्यातच आपली शोपाची पण पूड काढून घेऊया आणि छान एकत्र करून घेऊया. आता बडीशेप पण छान बारीक करायची आहे. पाहू शकता आपली बडीशेप छान बारीक झाली आहे. आता या तिन्ही जिन्नसांच्या पूड एकत्र छान हलवून घेऊया. आता धना डाळ. धना डाळीला वरून मीठ लावलेलं असतं, त्यामुळे ती गरम केली की ती ओली होण्याची शक्यता असते. म्हणून धना डाळ न भाजताच बारीक करून घेऊया. आता लवंग, वेलदोडे आणि दालचिनी हलके गरम करून घेऊया. पाहू शकता आपली धना डाळ छान बारीक झाली आहे. त्याच तसराळ्यात काढून घेऊया आणि व्यवस्थित सगळीकडून एकत्र करून घेऊया. आता आपल्याला वेलदोडा बारीक करायचा आहे. बारीक करताना त्यात थोडी साखर घालूया आणि त्यातच लवंग आणि दालचिनी पण बारीक करून घेऊया. वेलदोडा, लवंग आणि दालचिनीची छान बारीक पूड झाली आहे. आता पाऊण वाटी ज्येष्ठ मध घालूया. ज्येष्ठ मध तुमच्या आवडीप्रमाणे त्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि हे सर्व पूड केलेले जिन्नस आता छान सगळीकडून एकत्र करून घेऊया. पाहू शकता आपली सुपारी विना सुपारी तयार आहे. आता यात आपण सुपारी घातलेली नाही, म्हणून याचं नाव सुपारी विना सुपारी. लहान मुलं, बाळंतीण आणि ज्येष्ठ मंडळी यांना पाचक म्हणून अगदी सर्वोत्तम अशी ही सुपारीची रेसिपी आवडली असेल तर आजच्या व्हिडिओला आवर्जून लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर ब्लॅक कलरचं बटन प्रेस करून चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.